काय असतं की हुशारी आपण वेशावरून ओळखायला जातो आणि घोटाळा होतो. तसं ते नसतं. वेशाचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध नसतो. आगगाडीमध्ये हा प्रवास बैलगाडीचा. आगगाडीमध्ये ज्यावेळेस 3 मुलं अपडाऊन करायचे, आगगाडीचा प्रवास छान असतो, खूप दरवाजे असतात, डब्याला तिकीट काढलं नाही तरी चालतं वगैरे वगैरे असतं. मग ते 3 मुलं 3 फॅकल्टीजचे होते, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. आता मी अनेक कॉलेजमध्ये गेल्यामुळं हे 3 मुलं मी ओळखतो, म्हणजे समोर आला की मी ओळखतो हा कुठल्या फॅकल्टीचा असेल, चेहऱ्याहून लगेच ओळखतो. त्यांच्यासमोर जर एखादं फुल पकडलं तर सायन्सचा म्हणेल यात पुकेशर किती आहेत, श्रीकेशर किती आहेत, तो सायन्सचा झाला. एखादा म्हणेल बाजारात केवढ्याला विकेल, तो कॉमर्सचा. आणि आर्ट्सचा काय करेल तुम्हाला सांगायला नको, ती शाखाच त्याच्यासाठी असते. म्हणजे पुढं मार खाल्ला तरी चालेल पण ते करायचं. हे 3 फॅकल्टीचे म्हणून. तर तो आर्ट्सचा काय म्हटला सायन्सवाल्याला, हे इथं जे लिहिलं आहे साखळी ओढा आणि गाडी थांबवा. ही एवढी एवढी साखळी ओढल्यावर इतकी मोठी गाडी थांबते का? सायन्सचा म्हटलं ते काय विनाकारण लिहिलं आहे काय, विज्ञान आहे. नाही, आर्ट्सचा म्हणे मला शंकाच आहे, आपण ओढून पाहिजे का? तो कॉमर्सचा म्हटला अरे दंड पडेल, नको तसं ना करू म्हणे तुम्ही. पण त्यांच्यात ते वाद सुरू. मग ते 300 रुपये दंड होता. मग तो सायन्सचा काय म्हटला, तुम्ही विज्ञानाला खोटं ठरवू नका, साखळी आपण ओढून पाहू. तुझ्याकडे किती आहेत? 100 रुपये. तुझ्या खिशात रे 100, माझ्याकडे 100 आहेत. साहेब आले की 300 रुपये देण्याची तयारी ठेवा, 100 देऊन टाकू, आता साखळी ओढा. तेवढ्यात तो आर्ट्सचा जो आहे ना त्याचं लक्ष वर तोवर एक म्हातारा झोपलेला होता, मस्त फेटा वगैरे घोरत होता. म्हणे आपण गंमत करू. म्हणे काय करायचं? साखळी ओढायची. साहेब आले की सांगायचं म्हाताऱ्यानं ओढली. नाही, म्हाताराचे घरात काय तुरुंगात काय. म्हणजे आता नवीन मुलांच्या व्याख्या म्हाताऱ्यांकडे पाहण्याच्या. ठीक आहे, मस्त आहे म्हणे. उठला आर्ट्सवाला, साखळी ओढली. आता कुठं त्या इंजिनमध्ये दिवा वगैरे लागला असेल, त्या डब्या नंबरचं वगैरे आला असतं, गाडी करत थांबली. साहेब आले त्याच डब्यात, ठीक आहे, असे बसलेले. साखळी कोणी ओढली? साहेबांनी त्याला उठवलं. उठ उठ उठ. ते उठला आपला डोळे चोळत. बाबा त्याला काहीच माहीत नाही बरं का. साहेब म्हटले साखळी तू ओढली का? मीच ओढली म्हणे. काय निर्लज्ज आहे म्हणे, खुशाल म्हणतो साखळी मी ओढली. कशाला ओढली? बाबा म्हणे कशाला ओढली? हो, माझ्या खिशातले 300 रुपये यांनी काढून घेतले.